दादा बघतोस काय रागानं साधू मला वागानं. चुप तरी बस रे बस. हळू बोलायचं. तो काका बघ तिकडे झोपलाय ना. हा हळू बोलायचं. राहणार चल की वर नको रे बाबा. का ते तुझी माऊ मला खोलीत घेणं झालं बघ. जाऊ दे मी इकडे झोपतो. माऊ काय घेत नाही तुला खोलीत. चिडले माझ्यावर. चिडले काय म्हणून. ते मी सोडून गेलो होतो ना म्हणून. काय माऊ बी तू नव्हता तर रोज रडायची. तर तू आलास तर असे करायला. माऊ रोज रडायची का. हो मीच तुला म्हणायचं रडू नको राहणार येणार म्हणून. आणि तू आलास. राहणार गोष्ट सांग की मला. मी हा माऊला सांग म्हणले की माऊ तुझी गोष्ट सांगत्या आणि रडते. तू जरा हसवणारी गोष्ट सांग की. हसवणारी. हा हा एका गावात एक माणूस होता. लई साधा भोळा होता बघ. त्याला समजलं ना येडा ठोकळा असं बोलायचं. मग काय झालं माहित आहे. काय. त्याला एका माणसाची गाठ पडली. त्याने काय केलं माहित आहे. त्या माणसानं ती जादूची छडी त्याच्या अशी डोक्यात मारली. जादूची छडी. आणि मग एकदम अशी जादू झाली बघ. ह्यो साधा भोळा माणूस एकदम चालाक झाला. मला पण परीक्षेच्या टायमाला अशी जादूची छडी मिळायला पाहिजे. अरे तू तर लय हुशार आहेस. तुला कशाला पाहिजे छडी. आणि जर माऊला कळलं की त्या छडीनं तू पास झालेस मग तुझं काय खरं नाही बघ. त्या छडीनं तुला असं मार मार मारेल. बस बोंबलत. हा मग नको बाबा मला जादूची छडी. तू गोष्ट सांग. मग त्या माणसानं काय ठरवलं माहित आहे. काय. माणसानं ठरवलं की ज्या ज्या माणसांनी मला त्रास दिलाय त्या माणसांनी धडा शिकवायचा. लाडू काय करतोयस तू इथे. माऊ ये नाना लय बारी गोष्ट सांगायलाय. काहीही गरज नाही. उद्या शाळा आहे. झोपायचंय ना. चल वर. ते गोष्ट ऐकलं तर काय बिघडतंय. मी तुझ्याशी बोलत नाहीये. लाडू वर चल. वर चल. चल लाडू तू या माणसासोबत राहायचं नाही. चल वर. काय बाई म्हणायचं. तुला झोप आली काय. मला बी झोप आली बघ. ते एक काम कर की माझं ही बॅग तेवढी आतमध्ये ठेवून दे बघ. ते बॅग ठेवू ना इकडे. अरे ये की पटापट. हा नो नो. ते माझा जरा हात दाबून दे. हे नाही नाही असलं जमत नाही. जमत नाही मग मला बी जमत नसता. जातो आम्ही. इकडे इकडे. राज्य कोणता.
तुम्ही काय करता इकडे? काय करता? तू राहणार नाहीस. बर बरं काय तुला या घरात शिरताना लाज नाही वाटली? हे माझं घर आहे. हे निर्लज्ज माणसा, हे आमच्या रानाचं घर आहे. अरे खोड डोसक्याच्या, अरे मीच राहणार. तू राहणार नाहीस. चुप चुप, अरे चुप चुप. हे बघा, हे समजा नंतर सांगतो. मी पटक दिशेने काय केलं चल. तुझी भामटे कधी सगळ्या गावासमोर आणू आम्ही. सोड सोड. हे हे काय? हा? चोर चोर पकडले की रे? चोर 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 हो नाही, हो नाही, हो. काय 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 झालं? चोर पकडल्यात. अरे नाही, ह्यो बरकत आणि अवध्या आहेत, चोर नाही ती. माझ्या बॅगेत चोरी करताना पकडले की मी. या दोघांनी किती वेळा सांगितलं वाड्यावर फिरकायचं नाही म्हणून? का आला तसा? चोरी करायला चोर येत असते. तुम्ही किती बी बंदोबस्त करा बघा. अहो नाही हो, आम्ही कशाला बस. हे मी डोळ्यानं बघितलंय. बहिणी साहेब, ही दोघं रानाच्या बॅगेत चोरी करत होती. राणा भाऊजी हे खरंय? काय काय झालं? अहो सनिदा, चोर पकडले. हे चोर? हा, ये चोर. चोऱ्या कधीपासून करायला लागला रे तू? सनिदा, अहो मी कशाला चोरी करू? चोरी करताना मी बघितलंय. विचारा राहणार असणे. आणि त्यांच्याच बॅगेत हात घातला ह्यो बरकत आणि ह्यो अवध्या. राणा भाऊजी खरंय हे? मग या बरकतला तर पहिल्यापासून फुकटचं गिळायची सवयच होती. आता या उद्या बी सामील झाला वाटतं. नाही हो वहिनी साहेब, अहो मी चोरी करत नव्हतो. आवल्या चोरी करणार नाही. मग राणा भाऊजी काय खोटं सांगायलेत? राणा भाऊजी काय झालंय नीट सांगा. जे मी झोपलो होतो ते कुडबडचा आवाज आला बघा. मग जाग आली बघितलं तर हे दोघं माझ्या बॅग मध्ये हात घाले होते बघा. चोरी करत होते. एक तर रातचं चोरून घरात घुसलं, त्यात राणा भाऊजींच्या बॅगेत हात घातला. आता याला चोरी म्हणायची नाही तर काय म्हणायचं? आवद्या, हा आपल्या दोस्तीची आबरूच घालवलीस. अहो चोरी बास झाली उलट तपासणी. बंड्या, तू पहिलं पोलिसांना फोन लाव. ताब्यात घ्या म्हणाव यांना. पोलीस. वहिनी साहेब, अहो पोलीस कशाला? चुकलंय त्या दोघांचं, सोडून द्या की. सोडून कसं द्या? आज हिथं चोरी करायल्यात, उद्या ताईसाहेबांच्या खोलीत घुसत्याल, परवा संध्याचं मर्डर करून घर लुटत्याल. ते काय नाही ताईसाहेब, तुम्ही का नाही पोलिसांच्या ताब्यातच द्या. बसू दे जेलात खडी फोडत. आम्ही म्हणलंय नवं पोलिसात देणार तर पोलिसातच देणार. बंड्या, तू फोन लाव.
थांब, ठेवतो फोन. पोलीस कशाला पाहिजे? ताईसाहेब म्हणतात म्हणून. पोलीस कशाला? मी देतो की 4 फटक. परत हिम्मत होणार नाही बघा चोरी करायची. आम्ही म्हणलं ना बघ पोलीस, मग पोलीस. मग मी पण म्हणलं पोलीस नाही तर नाही. चोरीच झाली नाही तर पोलीस करणार काय? 2 फटका देणार आणि सोडून देणार बघा. यापेक्षा मीच देतो की शिक्षा. ठीक आहे, द्या फटक. आणि अशी शिक्षा झाली पाहिजे या दोघांनी की वाड्यात परत कधी पाऊल नाही टाकाय पाहिजे. द्या द्या फटक. चोरी करताव काय? चोरी करता? काय झालं राणा भाऊजी? द्या फटक. या दोघांना जन्माची अद्दल घडली पाहिजे. मारा. परत जर इथं दिसलं का नाही तर हात पाय काढून टाकतो बघ. चला निघा. ताईसाहेब कसला डेंजर माणूस आहे हो तो राजा. कसला मारला त्याला अवद्याला आणि बरकतला. खरं आमचं चुकलं. आम्ही मारायला नाही सांगाय पाहिजे होतं, पण आम्हाला त्या राजावरचा डाऊट क्लिअर करायचा होता म्हणून सांगितलं. मग झाला का? झाला, पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. काय? याला लई दिस राणा म्हणून खपवणं अवघड आहे. होय, अहो कुठल्याच बाजूने ते राणादा वाटत नाही. नुसतं थोबाड सारखं म्हणून काय झालं? राणादा सारखं चांगलं वागणं आहे ना का? चांगलं वागू दे नाही तर वाईट, आम्हासनी फक्त सया पाहिजेत. पण तुम्हीच म्हणताय त्याला राणा म्हणून खपवणं अवघड आहे. जर का कुणाला कळलं की हो राणादा नाही तर सया घेणार कशा? तेच म्हणून तर लवकरात लवकर सह्या घ्यायच्यात. आधीच त्या बरकत अवद्याला डाऊट आलाय आणि कुणाला डाऊट यायच्या आत आम्हाला सह्या घेतल्याच पाहिजेत. तिचं काय आता? काय कटकट आहे की नाही? काय कटकट? टकटक टकटक वाजवलंय ग पत्र्यावर. ते म्हणलं मी. बोल की, तू का फोन केलतास? पप्या, या राजाचं काय खरं दिसत नाही हा आम्हाला. म्हणजे काय केलं त्यानं? परत मारामारी केली काय? तुला हाणला काय? तुला काय खूळ लागलंय?
अगं नाही ग, आता तूच म्हणालीस की नाही त्या राजाचं काय खरं दिसत नाही. मला वाटलं केली त्यानं परत मारामारी. तुला बी हाणला का काय? मारामारी म्हणलं की नाही लय रक्त खवळते त्याचं. तेच हा बरकतन अवद्याला आता लई चोपलाय त्यानं. बघ, माझा अंदाज बरोबर निघाला की नाही? तुझा अंदाज ठेव बाजूला. हे बघ, आधीच त्या बरकतन अवद्याला डाऊट आहे, मास्तरनीला बी डाऊट आहे. त्यात राजाचं हे असं वागणं. ह्यो राणा नाही राजा आहे हे कळायला लई उशीर लागायचा नाही. हे 100% खरं बोललीस बघ. तो राजा आहे की नाही त्या राणासारखा कधीच असा चांगला वागणार नाही. तो महाबिलंदार माणूस आहे तुझ्यासारखा. पप्प्या, हा माझ्यासारखं ग, माझ्यासारखं म्हणलं मी. तुझ्यासारखं माझ्यासारखा महाबिलंदार माणूस आहे. बरं, उद्याच्या उद्या कागदपत्र घेऊन वकिलासनी घेऊन ये. उद्याच त्या राजाच्या सह्या घ्यायच्यात आम्हाला. हा उद्याच? ती एक बरं केलीस बाई. त्याच्या सह्या घेऊन त्याला एकदा परत पाठवून देऊ. लय वात आणलाय ग त्यानं. घालवून नाही द्यायचं, सपवायचं.